लाडकी बहीण योजनेत मोठा धक्का. तब्बल 68 लाख महिलांची खाती बंद झाली आहेत आणि कदाचित यात तुमचं नावही असू शकतं. तुमच्या खात्यात 1500 रुपये येणं अचानक बंद झालंय का? तर यामागचं एकच कारण आहे, ई-KYC मध्ये चूक किंवा अपडेट नसणं. सरकारने शेवटची संधी दिलीये 30 एप्रिलपर्यंत. या डेटनंतर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का कसं तपासायचं, ई-KYC कसं दुरुस्त करायचं आणि पुन्हा पैसे कसे सुरू होतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटी चूक तुम्हाला मोठं नुकसान करू शकते. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही या योजनेचे 1500 रुपये घेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेवर ठरू शकतो. तब्बल 68 लाख महिलांचे नाव या योजनेतून वगळण्यात आले आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तुमचं नाव या यादीत तर नाही ना? आणि जर तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्हाला 30 एप्रिलपर्यंत शेवटची संधी देण्यात आली आहे. नेमकी चूक कुठे होतेय आणि खातं पुन्हा कसं सुरू करायचं, चला सविस्तर जाणून घेऊया. 68 लाख महिलांची कपात का झाली? राज्य सरकारच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी महिलांची संख्या 2.43 कोटींवरून आता 1.75 कोटींवर आली आहे. सरकारने ही मोठी कपात का केली याची 3 मुख्य कारणे आहेत. ई-KYC अपडेट नसणे. अनेक महिलांनी अद्याप ई-KYC पूर्ण केलेले नाही. चुकीची माहिती. ई-KYC करताना माहितीमध्ये चुका असणे किंवा बँक खात्याशी आधार लिंक नसणे. अपात्र लाभार्थी. तपासात असे समोर आले आहे की काही सरकारी महिला कर्मचारी, निकषात न बसणाऱ्या महिला आणि धक्कादायक म्हणजे काही पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला होता. या सर्वांना आता योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. बजेटमध्ये मोठी कपात. बहिणींनो, या कपातीचा परिणाम थेट सरकारच्या बजेटवरही झाला आहे. 2025-26 मध्ये या योजनेसाठी 36,000 कोटी रुपये खर्च होत होते. पण आता 2026-27च्या अर्थसंकल्पात केवळ 26,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजेच सरकार आता केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच लाभ देण्याच्या तयारीत आहे. 30 एप्रिलपर्यंत शेवटची संधी. ज्या महिला पात्र आहेत पण ज्यांचे पैसे तांत्रिक कारणांमुळे थांबले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आधी ई-KYCसाठी 31 मार्चची मुदत होती, पण अवकाळी पाऊस आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे सरकारने आता 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तुम्हाला काय करायचे आहे? तुमचं ई-KYC स्टेटस पुन्हा एकदा तपासा. जर काही चूक असेल तर ती त्वरित दुरुस्त करा. तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असल्याची खात्री करा. 30 एप्रिलनंतर बंद खात्यांच्या संदर्भात पुन्हा कार्यवाही केली जाणार आहे, त्यामुळे ही शेवटची संधी सोडू नका. तर बहिणींनो, ही माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचेही हप्ते थांबणार नाहीत. तुम्हाला या योजनेबद्दल काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.